जी झालेली गर्दी, आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती या गोष्टीची साक्ष देऊन जाते की 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। आजचा हा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर घेऊन जायचं। त्यामुळे आपल्याला माझं भाषण लवकर संपून जावं लागेल। मला आश्चर्य वाटतं, मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारलं, अरे आपल्याला सगळ्यात मोठं ग्राउंड कुठलं आहे? मी म्हटलं एक असा ग्राउंड निवडा संगमनेर मध्ये की आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही। आमचे लोक म्हटले, साहेब इथं फक्त जाणता राजा मैदान आहे। आम्ही जाणता राजा मैदानाची परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी जाणता राजा मैदानाची बुकिंग 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख 4 दिवस ते मैदान बंद करून ठेवलं, पण एकही सभा त्या मैदानावर झाली नाही। पण ते हे विसरून गेले की आमचे हे सर्वसामान्य लोकांना मैदानाची गरज नहीं, हम जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है। हे आपल्या युवांची ताकद आहे। या संगमनेर मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नांदी आहे आणि त्यामुळे तुम्ही किती जरी दडपशाही करायचा प्रयत्न केला, किती जरी आमचे ग्राउंड बंद केले, अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे, हे आज रस्त्यावर उतरलेला आहे। तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकारला असेल तर इथला प्रत्येक मावळा येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला पाडल्याशिवाय श्वास बसणार नाही। मला व्यक्त करतो, येणाऱ्या मागच्या 15 दिवसामध्ये मला फार आश्चर्य वाटलं। या मतदारसंघाचे आमदार रोज शिर्डी विधानसभेमध्ये प्रचार सभा घेत होते। त्यांनी या देशाचा, या महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा प्रत्येक नेता सभेसाठी आणला। पहिले जिल्ह्याचे नेते आणले, मग त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जाणता राजांना पण माझ्याकडे घेऊन आले, मग त्या ठिकाणी देशाच्या त्यांच्या नेत्या माननीय प्रियंका गांधीजींना पण त्यांनी तिथं आणलं। या सगळ्या सभेमध्ये मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहेत? मी बराच विचार केला, याचं मला उत्तर आज मिळालं। हे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना संगमनेर मध्ये आणू शकत नव्हते, कारण की यांनी 40 वर्ष कुठलंच काम केलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे आमचा विकास दाखवण्यासाठी तिथं आणलं। पर शिर्डी विधानसभा मध्ये कमलाकर भाऊ एक वेगळीच निवडणूक रंगली। फक्त उमेदवार राहत्या तालुक्याचा होता, फक्त उमेदवार राहत्या तालुक्याचा होता महाविकास आघाडीचा। बाकी फ्लेक्स बोर्ड, प्रचाराच्या गाडीचं डिझेल, मफलर, पॅम्पलेट, सभेचा मंडप, सभेची साऊंड सिस्टम, स्टेज वरचे वक्ते आणि स्टेजच्या समोर ऐकणारे लोक हे सगळे संगमनेरचे होते। अशा प्रकारची निवडणूक तिथं झाली। आज इथं आलेल्या तमाम जनसमुदायाला मी हात वरती करून सांगतो, एकदा हात वरती करून दाखवा बरं, संगमनेर विधानसभेचे कोण आहेत? हे कॅमेरा फिरवा आणि पहा, हे भाड्याने आणलेले लोक नाहीत, हे कामगार नाहीत, हे दडपशाहीने आलेले लोक नाहीत। हा तुमचा खुट्टा उपटायलाच या ठिकाणी गोळा झालेले आहे। इथं यापुढे संगमनेर मध्ये दडपशाही चालणार नाही, हा संकल्प सर्वसामान्य माणसांनी केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.